फोटो आले रे. अरे एक नंबर फोटो 10 फोटो काढले मी तर. परत यावं लागतं बरं पोरांसोबत असं मला पुढच्या वाटतंय. वर्षी येऊ परत. आईला आज लय दमलोय राव, जेवणाचं झालंय का बघा? आयला मला बी लय भूक लागली. मी तर मस्त मध्ये 1-2 किलो सुरमई आणणार आहे. मी तर आज 35 भाकरी खाणार आहे. अहो 10 किलो सुरमई आणली, टेन्शन नका घेऊ तुम्ही. अहो 25 किलो बांगडा आणलाय, कोणालाच कम नाही पडत. दादा नू तुमची सुरमई आणि बांगडा तयार आहे, फ्राय करून सगळं तयार आहे. जेवण पण गरम झालेलं आहे मस्तपैकी. चला जेवायला चला. झालं जेवण. हे पोरांनो सगळे आलेत ना? जेवण करून घ्या लवकर. कोण राहिले का बघा बरं का? सगळे आलेत ना? सगळे आले. कसे ड्रायव्हर राहिला ना आपल्यामध्ये, ड्रायव्हरला सुद्धा बोलवा. ओ मामा, तो आता ड्रायव्हर पण आपल्या सोबत बसणार होय. ओ मामा, त्याला दिलात 500 रुपये, तो त्याचं बघन. ए बाबा, त्या ड्रायव्हर लोकांचा ना एवढा विचार करायचा. चला आपलं घ्या जेवण करून. अरे सोडा त्या ड्रायव्हरचं, मला भूक लागली राव, जेवू द्या. अरे मित्रांनो, असं काय म्हणता राव? काय तो ड्रायव्हर काय माणूस नाही का काय तवा? अरे आपण आहे ना 15,000 रुपयाची फक्त सुरमई आणि तो बांगडा घेऊन आलोय, आणि त्या एकट्याच्या माणसाने काय फरक पडणार आहे आपल्याला? आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या माणसामुळं आपण इथं सुखरूप पोहोचवलोय. त्यांनी यांना रात्रभर गाडी चालवली पुण्यावरनं, त्यांनी रात्रभर गाडी चालली, आम्ही रात्रभर आपण त्याच्या जीवावरती निवांत झोपलोय, म्हणून आपण आता एन्जॉय करतोय. आणि लक्षात ठेवा, ड्रायव्हर हा लय महत्त्वाचा असतो, कारण ड्रायव्हर हा व्यवस्थित असेल तर आपली ट्रिप येणं एकदम व्यवस्थित होती. लक्षात ठेवा. आणि तो परत आपल्याला इथून पुण्याला पण व्यवस्थित पोहोचवणार आहे. आणि बाळा, तू काय म्हणतो 500 रुपये दिले का? अरे तू 500 नाही, त्याला 5,000 जरी दिले ना तरी पण एकटा माणूस तो काय करणार सांग बरं? आपल्यावर येईल, 2 घास खाईल, त्याला पण जरा चांगलं वाटेल ना. एक काम करा, राहू द्या, मी आणतो त्याला बोलून. कुणी जेवायचं नाही तो आल्याशिवाय. अरे भाऊ थांब, मी बोलून आणतो त्यांना. नाही चल आपण दोघं जाऊ, चल. अरे काय गाडीत झोपलाय रे तो. हा हो दादा. ड्रायव्हर साहेब, हो ड्रायव्हर साहेब. हा बोला ना दादा, कुठं जायचं? अहो कुठं जायचं नाही दादा, तुम्ही जेवण केलं का? नाही, खाल्लंय तर थोडंसं. एकट्या माणसाला कुठं जेवण जात? चला जेवण करू आपण. चला चला, आमच्या बरोबर थांबलो आम्ही तुमच्यासाठी. चला. नको दादा, मी जेवलंय, तुम्ही जेवून घ्या, मी झोपतो गाडीत. चला चला, या उतरा. चला. जेवण करू, तुमच्यासाठी थांबलोय मी. घ्या इथं बसून, चला. हे घ्या भाकरी घ्या. हे निखिल, त्यातले मासे दे रे जाताना. धन्यवाद दादा. आजकाल तर एवढं कोण किंमत देत नाही ड्रायव्हरला. एवढंच हे करून पोट भरलं माझं. हो दादा, काय धन्यवाद बोलता राव. तुमच्यासारख्या ड्रायव्हर लोकांमुळेच तर आमच्या ट्रिप आहे ना सक्सेसफुल होतात. उलट आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हटलं पाहिजे. मित्रांनो, ड्रायव्हर लोकांसाठी एक लाईक झालाच पाहिजे.